लेकिन एक सेकंड. आता मी गुपचूप आतमध्ये जाते आणि बघते ही उठले की नाही ती. नक्की झोपलेलीच असणार. अगं सुनबाई, हे काय एवढं लवकर उठली तू? हो, माझी मम्मी मला बोलली होती की लग्नानंतर रोज तुला लवकर उठावं लागेल, म्हणून मी आज लवकर उठली आणि मस्त रेडी झाली. आता नाश्ता पण बनवून घेते हा मी. सासूबाई, हा घ्या चहा. अगं सुनबाई, तू पण माझ्या बाजूला बसून चहा पी ना. नाही नको, मी माझ्या बेडरूम मध्ये जाऊन बसते. अगं सुनबाई, माझ्या मैत्रिणी ना मनालीला चालल्या आहेत. त्या बोलत होते तुम्ही दोघी पण चला, आपण दोघी जाऊया का? अहो सासूबाई, मनालीला जायचं म्हणजे खूप जास्त खर्च होणार. एवढा खर्च करू आपण कशाला जायचं? त्यापेक्षा ना आपण कुठल्यातरी मंदिरात भजनासाठी जाऊया. तशी पण आता आषाढी एकादशी पण येतेय. ग सून माझी संस्कारी आहे, अशी कोणाला शोधून पण सापडणार नाही सून. सासूबाई, तुम्ही बसलाच आहात ना, तर मला ही भाजी कापून द्या ना. अगं सुनबाई, माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली. तेव्हापासून सगळी कामं मीच करते. आता तू आली आहेस ना, आता तू कर, मी मस्त चिल करते. बरं ठीक आहे. माझी सून किती संस्कारी आहे. माझं ऐकलं पण आणि मला काही बोलली पण नाही. या म्हातारीला ना एका कामाला हात लावायला नको आणि म्हणजे मी चिल करते.